नमस्कार मंडळी, वाळवण स्पेशल रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. सध्या उन्हाळा आहे आणि वाळवणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहे. तर त्यापैकी आता ही तिसरी रेसिपी आहे रव्याची कुरडई. अतिशय खमंग, कुरकुरीत आणि चवीला तर भन्नाट. कमी मेहनतीमध्ये भरपूर कुरडया, कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत आपण कशा तयार करायच्या ते या व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वप्रथम आता आपण रवा घेणार आहोत. तर 3 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. फक्त रवा घेताना चांगल्या क्वालिटीचा रवा घ्या आणि बारीक घ्या. त्यानंतर एक मोठं भांडं घ्या, त्यामध्ये रवा टाका. रव्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि रवा स्वच्छ धुवून काढायचा आहे. 1 वेळा ते 2 वेळा रवा व्यवस्थित मिक्स करायचा. थोडा वेळ तो तसाच ठेवायचा, जेणेकरून रवा खाली बसेल आणि पाणी वरती येईल आणि हे पाणी फेकून द्यायचं. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि सलग 3 दिवस हे झाकण ठेवून आपल्याला पाणी याचं चेंज करायचं आहे. म्हणजे दररोज पाणी चेंज करायचं, दुसरं पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं. असं 3 दिवस आपल्याला लगातार करायचं आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी बघा, आता आपण हे पाणी काढून टाकलेलं आहे. ज्याप्रमाणे गव्हाच्या चिकाचा आंबट वास येतो, त्याचप्रमाणे याचाही आता आंबट वास येत आहे आणि हा एक प्रकारचा आपला चिक तयार झालेला आहे. यावरचं सर्व पाणी काढून टाकायचं. एक भांडं घ्यायचं आणि चिक मोजायचा. हा चिक किती आहे त्यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा चिक आपला मोजून भरणार आहे, 2 वाट्या, 3 वाट्या, 4 वाट्या, त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक जाडबुडाचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये जेवढा चिक तेवढं पाणी टाकायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडासा किंचित जास्त पापडखार टाकायचा. चवीनुसार मीठ आणि पापडखार टाकायचा आणि पाण्याला उकळी आली म्हणजे आपल्याला हा चिक उकळत्या पाण्यामध्ये घोटायचा आहे, घाटा तयार करायचा आहे. अशाप्रमाणे आपण घाटा तयार करत आहोत. फक्त लक्षात ठेवायचं की घाटा तयार करताना यामध्ये गुठळ्या व्हायला नको. एका हाताने चिक टाकायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चिक घोटायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण 2 चमचे तीळ टाकलेले आहे. परंतु तीळ टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तो आपल्याला दाखवण्यात आलेला नाही. तरी आपण तिळाच्या कुरडया तयार करत आहोत, तर त्यासाठी आपल्याला यामध्ये तीळ टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे. तर आता आपण घाटा चेक करून बघू. हात ओले करायचे आणि घाटा हाताला लावून बघायचा. जर चिटकला नाही म्हणजे आपला घाटा तयार झाला आहे असं समजायचं. गॅस बंद करायचा आणि टोपावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं झाकण तसंच ठेवायचं, जेणेकरून जो काही चिक कच्चा असेल तर तो परत आणखी वाफेने शिजून येईल. तर 3 ते 4 मिनटं झालेली आहे. घाटा थोडाफार थंड झाला. आता साचा घ्यायचा, त्यामध्ये कुरडयाची प्लेट टाकायची आणि घाटा टाकायचा. जसं आपल्या गव्हाचा चिक तयार होतो, घाटा तयार होतो, त्याचप्रमाणे हा घाटा तयार झालेला आहे. अतिशय मस्त मुलायम घाटा तयार झाला आहे आणि बघा कुरडयाही खूप मस्त तयार होत आहे. प्रत्येक लेअर, प्रत्येक तार वेगळा दिसत आहे. आता आपण सर्व कुरडया अशाच प्रकारे तयार करणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी मेहनतीची आहे आणि कुणीही ओळखू शकणार नाही की ह्या कुरडया रव्याच्या आहेत. इतके त्या चवीला अप्रतिम लागतात. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच उन्हाळी वाळवण रेसिपी, पावसाळी रानभाज्या, त्यांची माहिती, त्यांची ओळख, गुणधर्म, तसेच इतर रेसिपी आपल्या चॅनलवरती नेहमी अपलोड केल्या जातात. जर तुम्हाला आवडत असतील, बघायची इच्छा असेल आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही आता सध्या नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. आणि मंडळी, जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा का तुम्हाला रेसिपी किती टक्के आवडली आणि रेसिपी तुम्ही कुठून बघता, कुठल्या शहरातून बघता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मस्त 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहे आणि सुकून कुरडया अशा तयार झालेल्या आहेत. दिसायला खूप सुंदर कुरडया तयार झाल्यात. त्यानंतर आता आपण तळूनही बघणार आहोत की कुरडया खरोखर सुंदर झाल्यात की नाही, कुरकुरीत झाल्यात की नाही. गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण कुरडया तळून बघणार आहोत. तर बघा, दुप्पट तिप्पट कुरडई फुललेली आहे आणि यामध्ये आपण तीळ टाकलेत, त्याचा स्वाद, त्याच्यामुळे तर याला 4 चांद लागलेले आहेत. तर रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा, कारण अजून उन्हाळा भरपूर आहे
आणि सहज तुम्ही ही रेसिपी करू शकता. सुरुवातीला 2 वाट्या किंवा 3 वाट्याच्या प्रमाणात तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला परफेक्ट रेसिपी जमली तर तुम्ही वर्षभरासाठीही साठवून ठेवू शकता. कारण ह्या कुरडया आंब्याच्या रसासोबत किंवा शेवळ्यासोबत खायला अप्रतिम लागतात. आता पुढे अक्षय तृतीया आहे, तसेच आपल्याला पित्राला लागतात, अक्षय तृतीयाला लागतात किंवा इतर सणालाही आपण कुरडया पापड तळत असतो. तर त्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. जे काही चीक आपल्या साच्यामध्ये शिल्लक राहतो तर त्याच्या मी अशा प्रमाणे छोट्या छोट्या पापड्या तयार केल्या आहे. त्याही मस्त फुलत आहे. तर याला आमच्याकडे धापोडे म्हणतात. तर हे धापोडे कसे तयार करायचे याची ही रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. रव्याचे तीळ टाकून धापोडे ही रेसिपी आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. तर बघा कुरडया मस्त तळून झालेल्या आहे आणि प्रत्येक तार वेगळा झालेला आहे. अतिशय कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग तीळ टाकून रव्याची कुरडई तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.